धाराशिव जिल्ह्यातील वाशी शहरात लांब पल्ल्याच्या बस थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होतीये। तसेच तालुक्याचे ठिकाण असूनही रात्री 9:30 वाजेच्या नंतर ये-जा करण्यासाठी खासगी वाहन किंवा बस मिळत नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। वाशी हे तालुक्याचे ठिकाण असून दळणवळणाच्या मूलभूत सुविधेअभावी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। सोलापूर धुळे या महामार्गापासून आतमध्ये 3 किलोमीटरवर तालुक्याचे ठिकाण आहे। वाशी येथे भीम डेपोच्या 42 फेऱ्या, कळंब डेपोच्या 34 फेऱ्या तर लांब पल्ल्याच्या 9 ते 10 बस गाड्या प्रवासी सेवा देतात। मात्र सोलापूर धुळे महामार्गावरील लांब पल्ल्याच्या बस गाड्यांचे वाहक चालक अनेक कारणे देऊन वाशीला येण्याचे टाळाटाळ करतात। वाशी तालुक्याच्या चारही बाजूला 50 किलोमीटर दूरवर एक सुद्धा बस आगार नाही। या महामार्गावर बस बंद पडल्यानंतर प्रवाशांना ताटकळत बसावे लागते। त्याचबरोबर वाशी येथून संध्याकाळी 9:30 वाजेनंतर येण्या जाण्याकरिता एकही बस अथवा खासगी वाहन मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय होते। त्यामुळे तालुका असून अडचणी आणि नसून खोळंबा अशी गत येथील नागरिकांची झाली आहे। धाराशिवचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव डेपोसाठी 25 नवीन बस तात्काळ दिल्या असून वाशीसारख्या दुर्लक्षित तालुक्याचा प्रलंबित बस आगाराचा प्रश्न देखील ते मार्गी लावतील अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। शहाजी चेडे, MC न्यूज वाशी, धाराशिव।